हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा। राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत डॉक्टर, एजंट, गर्भवती महिला आणि त्यांच्या नातेवाईकांसह एकूण 9 जणांना ताब्यात घेण्यात आले। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर निर्जन शेत परिसरात धाड टाकण्यात आली। शेताच्या मध्यभागी असलेल्या 2 खोल्यांमध्ये मोबाईल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग तपासणी सुरू असल्याचं उघड झालं। नेवास येथील एक डॉक्टर हा 4चाकी वाहनातून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन ठिकाण बदलत हा बेकायदेशीर धंदा करत असल्याचं समोर आलं। त्याला एक एजंट मदत करत होता। पोलिसांनी सापळा रचत एका महिला कर्मचाऱ्याला बनावट गर्भवती म्हणून पाठवले आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। छाप्यात डॉक्टर व एजंट यांना गर्भलिंग तपासणी करतानाच पकडण्यात आलं। घटनास्थळी 8 गर्भवती महिला आढळून आल्या असून त्यांच्या पतींनाही ताब्यात घेण्यात आलं आहे। कारवाई दरम्यान पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि 2 4चाकी वाहने जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी PCPNDT कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास सुरू आहे। दरम्यान मुलगाच हवा या मानसिकतेमुळे अजूनही गर्भलिंग तपासणीसारखे प्रकार घडत असल्याचं या घटनेतून समोर आलं आहे। या रॅकेटमागील मोठे जाळे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोखे। आज सायंकाळी निर्मळ पिंपरी शिवारामध्ये एक डॉक्टर गर्भलिंग निदान चाचण्या एका ठिकाणी करत असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती। त्यानुसार PCPNDT कायद्यानुसार जे कोणी अधिकृत वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना आपण ही माहिती कळवली आणि या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष, पंचांसमक्ष पोलीस पथक, सर्व पथक दाखल झाले असता संबंधित वैद्यकीय अधिकारी हे गर्भलिंग निदान करताना मिळून आलेले आहेत। त्याबाबतचा सविस्तर पंचनामा पण केलेला आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी संबंधित डॉक्टर, त्याचप्रमाणे यामध्ये असणारे जे कोणी एजंट सामील आहेत अशांवर आपण गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत। आता जे काही आपण घटनास्थळी जी प्राथमिक माहिती घेतलेली आहे, एकंदरीत 8 गर्भवती महिला या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। त्या नाशिक, बीड या जिल्ह्यांमधून मोस्टली या ठिकाणी आलेल्या आहेत। काही नगर जिल्ह्यातील देखील 1-2 महिला आहेत। सविस्तर तपास आपण गुन्हा दाखल करून करत आहोत। जे या ठिकाणी आपण जी विचारपूस केली प्राथमिक, त्यानुसार 3 4 व्हीलर या ठिकाणी आणलेले आहेत। एक 4 व्हीलरमध्ये ते डॉक्टर आहेत आणि 2 4 व्हीलरमध्ये ज्या काही गर्भवती महिला आहेत आणि जे एजंट वगैरे आहेत ते या ठिकाणी आलेलं आहे असं दिसून येत आहे। आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं। म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी। गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड। कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास। नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू। लिमिटेड सीट्स। आजच प्रवेश निश्चित करा। संपर्क 87 66 56 00 83। AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव।